जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आज करण्याची शेवटची तारीख होती. एकेका मतदारसंघात म्हणजे त्या वेगवेगळ्या गटामध्ये अनेक उमेदवार होते, परंतु बहुतेक सर्वांनी ज्यांना निवडणूक फॉर्म भरला होता पण त्यांनी वापस घेण्याची संख्या सगळ्यात जास्त होती. दोन ठिकाणी, एक कन्नड आणि गंगापूर, हे कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळे आज न्यायालयाने रिझर्व्ह फॉर ऑर्डर ठेवलेली, उद्या त्याचा निकाल लागेल. परंतु या निवडणुकीमध्ये असलेल्या 20 जागापैकी 7-8 जागा कदाचित आमच्या माहितीनुसार सगळ्यांनी विड्रॉ केलेले आहेत. म्हणून 7-8 जागा या बिनविरोध निघतील. परंतु जे निवडणूक अधिकारी म्हणून बसलेले आहेत त्यांची आणखीन यादी फायनल झालेली नाही. ती यादी जेव्हा फायनल होईल त्या टायमाला निश्चित आकडा आपल्याला कळेल. माझ्या विरोधात तो उमेदवार नाही, परंतु अधिकृतपणे मला ते सांगता येणार नाही. अधिकृतपणे यादी त्या अधिकाऱ्यांची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीनुसार त्या यादी संध्याकाळी परत मला वाटतं डिक्लेअर करतील. त्याच्यात कळेल की कोण कुणाचे फॉर्म राहिलेत, निवडणूक कुठे होणार. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही बरोबर निवडणूक लढतो. म्हणून या जे काय आता निवडून येतील ते सर्व युतीचे असतील. महाविकास आघाडीच्या काही लोकांना आम्ही बरोबर घेऊन ही निवडणूक सगळीच बिनविरोध करावी आणि घोडेबाजार होऊनच नये हा आमचा प्रयत्न होता. परंतु महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी जो हट्ट केला त्या हट्टापायी काही ठिकाणी ह्या निवडणुका होणार आहेत.